चला सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. फलंदाजी या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती प्रणाली आणि आपण पाहतोय प्रेरणा आणि श्रद्धा पहिलं षटक टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं श्रद्धाने षटक टाकण्यासाठी पहिल्या क्रमांकावरती आली होती, परंतु त्या षटकामध्ये थोड्या धावा जास्त खर्ची पडली होती. परंतु आता मात्र ह्या मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. पहिल्याच ओव्हरपासून प्रेशर टाकायचं आहे तर नक्कीच प्रणालीने आता मात्र थोडीशी जागा बनवून ऑन साईडला मारला. फटका चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये, ज्या ठिकाणी 2 धावा घोषांकित. यस अन्वय 2 धावा, 2 धाव्याने धावसंख्येला सुरुवात होते. प्रणालीने आता मात्र सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूपासून आघात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न प्रणालीचा राहिलाय. दरम्यान आपण पाहतोय श्रद्धाचा पुढचा चेंडू प्रणाली करता फुल टॉस चेंडू ऑन साईडला, हा सुद्धा चेंडू देऊन जाईल. 1 धाव. डिक्लेअर झोनमध्ये गेलाय चेंडू, परंतु या ठिकाणी आता मात्र 1च्या दिशेला जाते. 1ने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी 2 चेंडू आतापर्यंत संपल्यात श्रद्धाचे. ओहो, लोअर फुलटॉस पद्धतीला चेंडू या ठिकाणी शरीराचा वेध घेतलाय आणि निर्धाव चेंडू पडलाय. तुला प्रेरणा करता पडणारा हा चेंडू असेल. 3 मध्ये 3 आले आहेत. आता मात्र 1 धाव चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू सुद्धा पुढचा टाकल्यानंतर निर्धाव पडला जातोय. प्रेरणा थोडंसं या ठिकाणी चाचपडते फलंदाजी करत असताना. 5वा बॉल असेल आणि चांगला कमबॅक सुद्धा राहिलाय. प्रेरणा खेळपट्टीवरती होती त्यावेळेस असं वाटत होतं मोठे मोठे फटके एक्झिट केले जाते, परंतु ज्या ठिकाणी ती नॉन स्ट्राईक एंडवरती गेली ना त्यावेळेस थोडंसं या ठिकाणी प्रेरणा थोडी चाचपडते. निर्धाव चेंडू पडले जातं. आता मात्र ऑन साईडला मारलाय चेंडू, जाते मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी होतोय बाद. प्रेरणा बॅक टू डिपार्ट गॉन. नवीन फलंदाज आलाय, 1 डाऊनची फलंदाज वैदवी. ऑन साईडला मारलाय डिक्लेअर झोनमध्ये चेंडू. दरम्यान पहिलं षटक संपलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावती 1 गडीच्या मोबदल्यानंतर 5 धावा फलकावती लगावल्यात. येणारी 2 षटकं अजूनही बाकी असतील. खेळपट्टीवरती आपण वैदवीला पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला आता मात्र प्रेरणा पुन्हा एकदा राहील या षटकामध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय अवनी. पहिल्या चेंडूवरती धाव करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टी रक्षकाने चेंडूला अडवलाय. अवनी आलाय गोलंदाजी मार्कवरती हे षटक टाकण्यासाठी. एक आणखी स्कोरर या ठिकाणी दाखल झाला, त्यांचा सुद्धा याच निर्धाव पडला चेंडू. अजून एक चेंडू, तेच थरार, अजून एक निर्धाव. थांबा, अवनी थोडासा थांबा, फील्ड बॅट्समनला रेडी होऊ द्या. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. रेडी ज्यावेळेस नव्हते त्या टायमाला निर्धावरती निर्धाव चेंडू पडले. आता मात्र रेडी झाल्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. नवीन फलंदाज आलाय मुद्रा. फुल टॉस चेंडू ऑन साईडला मारलाय. 1 धाव, 1 धाव, 1 धाव, 1च धाव. नोचा इशारा पंचांकडे, म्हणजे 9+1 अशा 2 धावा. आता भरपूर वाट पाहिली प्रणालीने नॉन स्ट्राईकरवरती, आता मात्र स्ट्राईकरवरती आलाय. हो हो, त्रिफळा उद्ध्वस्त. तिचा तो रिदम होता पहिल्या चेंडूपासून, निश्चितच मोठे फटके आघात करत होती आणि त्यानंतर तिचा रिदम कुठेतरी या ठिकाणी थांबवला गेला त्याला आणि त्यानंतर विकेट हासिल केलाय. ते सरळ चेंडू ऑन साईडला मारलाय, डिक्लेअर झोनमध्ये पाठवलंय. आणखीन एक धावसंघामध्ये धावफलक जाऊन बघितलं तर 8 वरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 3 गडी बॅक टू डिपार्ट गेलेत. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येते. गोलंदाजाचं नाव श्रद्धा. गोलंदाजाचं नाव काय?
कनिशा, थँक्यू सो मच. जाई करता पडणारा हा चेंडू, कनिशाचा पहिला चेंडू. हो, आता मात्र हा चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी होतोय बाद. अनुष्का आलाय नवीन फलंदाज, फलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवर विकेट हासिल केलंय. आता मात्र हो, झेलची जी संधी सुरेखरित्या स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पकडलाय झेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. चला लास्ट विकेट असेल. कनिशा, अर्षिता लय, तर मात्र बॅटची कडा लागून ऑन साइडला गेलाय. चेंडू फेकी केलंय, परंतु एक रन कंप्लीट होईल. एका धावाने धावफलक एकने पुढे सरकलाय, पोहोचलाय 10 एकड्यावरती. 3 बॉल बाकी असतील. ओहो, हा सुद्धा चेंडू डीजे फोडलाय. गडी बाद. आता ऑल आउट झालाय. ऑल आउट झालाय त्या 10 वरती धावफलक या ठिकाणी स्थिरावली जाईल आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल. 18-11चं इक्वेशन केळवे संघासाठी येऊन राहिलंय. अकरा धावांचं एक माफक लक्ष्य आहे, तर त्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवर बॅटर मैदानामध्ये येतील. आपण पाहतोय श्रद्धा येताना आपल्याला पाहायला मिळते आणि तिच्या सोबत आलेली फलंदाज कनिशा नॉन स्ट्राईकला असेल आणि प्रणाली पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रेडी होते आपल्या गोलंदाजी मार्कवरती. एक 11 धावांचं लक्ष्य निश्चित माफक लक्ष्य आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये त्यांचं पाहिलं होतं केळवे संघाचा, ज्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती. तो मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. तर मात्र पहिल्याच चेंडूवरती ऑन साईडला ढकललाय, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय एका धावेसाठी. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक पहिल्याच चेंडूवरती आलाय 1 धाव. तर आता मात्र 17 आणि 10चं इक्वेशन येऊन राहिलाय केळवे संघासाठी. प्रणालीचा हा चेंडू खोला टप्प्याचा या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बॅटीची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल जातोय आणि विकेटचं पतन होतंय. गडी बाद. आउट आहे. बॅटीची एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल गेलाय, त्यामुळे गडी झालाय बाद. आणि आता मात्र खुद कर्णधार फलंदाजी मार्कवरती येत आहेत. सनम 1 वरती पहिली विकेट आलाय. पुन्हा एकदा प्रणालीने टाकलेला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता सनमचा, राहिला असफल. चेंडू विकेट किपरने सुद्धा अडवलाय, म्हणजे अजून एक चेंडू निर्धाव आपल्याला जाताना पाहायला मिळाला नाही. 3 चेंडू 1 धाव 1 गडी बॅक टू टिपाड गेलाय. निश्चितच आपण पाहतोय माफक धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडंसं या ठिकाणी सुरुवात श्रद्धाकडनं चांगली झाली होती, एकेरी धाव आली होती, परंतु त्यानंतर आलेल्या फलंदाजी थोडीशी निराशा राहिलेली आहे. आखोटप्प्याचे चेंडू कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त केलंय सनमनी आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी धावसंघामध्ये ॲड केली जाते. 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात, 2 धावा फलकावरती यात 1 गडी बॅक टू डिपार्ट गेला आहे. 9 धावांची अजूनही गरज असेल, ज्या ठिकाणी चेंडूंची संख्या आहे 14. 9चं इक्वेशन श्रद्धा स्ट्राईक एंडवरती आहे. हो त्रिफळा उद्ध्वस्त, ते सरार चेंडू थेट यष्टीवरती जाऊन आदळला आणि आणखीन 1 विकेटचं पतन. अवनी आलय नवीन फलंदाज. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 2च आहेत.
प्रणालीचा प्रभावकारी षटक अजूनही आपण पाहिलं तर एकही चेंडू या ठिकाणी अवांतर पडला जाता, मात्र अवनीच्या बॅटतून स्ट्रेट राऊंड द ग्राउंड मारला फटका 4 धावांचा. येतोय चौकार अवनीच्या बॅटतून. चला पहिलं षटक संपलाय. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार, त्या कारणे आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र येऊन राहिलाय टीम केळवे संघ. 6 मध्ये 6 आल्यात, आता मात्र 12 मध्ये 5 करायचे आहेत. 12 मध्ये 5 करायचे तर नक्कीच गोलंदाजी मार्गवरती बोलवला जाईल. एक चांगला गोलंदाज जो गोलंदाज असा असेल की या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करेल, विकेट हासिल करेल असा गोलंदाज बोलावा लागेल. प्रणालीने बोलवलाय या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती प्रेरणाला हे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू टॅपच्या सारे खेळलेला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं करण्यामध्ये फंबल झाले, त्या कारणे ही धाव घेण्याची संधी मिळालाय केळवे संघाला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, 7 वरती धावफलक सरकलाय. फुलटॉस चेंडू, बॅटची कडा, झेलची संधी होती परंतु झेल सुटलाय, परंतु त्या चेंडू भरपूर वर असल्या कारणे नोचा इशारा पंचांकडनं आलाय आणि 9 वरती अतिरिक्त एक धाव सुद्धा मिळालाय. म्हणजे 1+1 अशा 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. फक्त 2 धावांची गरज असेल, फक्त 2 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. 11-2चं इक्वेशन आहे, तर नक्कीच सामना स्वतःकडे जवळजवळ खेचून आणलेला आहे केळव्याच्या संघाने. अवनीच्या बॅटीत आलेला चौकार मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवला आणि त्यानंतर 12 मध्ये ज्यावेळेस 5 डिफेंड करायचा दबाव होता, त्या दबावामध्ये टाकलेली ही गोलंदाजी आता मात्र थोडीशी खराब ठरलाय. सरळ बॅटीने मारला फटका, या ठिकाणी रनआउटच्या रूपाने सनम होते बाद. नवीन फलंदाज वृषाली. त्याला 2 धावांची अजूनही गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. तीन बॉल झालेत, 3 बॉल बाकी आहेत षटकातले. 9 मध्ये 2 धावांची गरज असेल. अवनी स्ट्राईक एंडवरती आहे. ओहो, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न राहिला, सफल. चेंडू निर्धाव पडतोय. विकेट किपरने चांगल्या रीतीने हडवलाय चेंडूला. 8-2चं इक्वेशन आहे. ओहो, मुद्राच्या हाताला स्पर्श झाल्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव भेटेल. आता मात्र फक्त 1 धावांची गरज असेल. अगोदर खेळलाय बघ ना. चला 1 धावेची गरज असेल. वृषाली येतात स्ट्राईक एंडवरती. थोडस मागे सरसावून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू पडतो निर्धाव. षटक संपलाय 2ऱ्या क्रमांकाचा. आता 1 षटकाची वाट पाहावी लागेल अजून ही धाव करण्यासाठी. त्याला 1च धावाची गरज असेल, ज्या ठिकाणी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या धावांवरती रोख लगावला जाईल का? या धावांवरती रोख लगावण्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर विकेट हासिल करणं. आणि विकेट जर हासिल केल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये मजबूत पकड बनवू शकेल वसई ब संघ. नवीन गोलंदाजी मार्गवरती आलेली आहे. पहिला चेंडू अवांतर, वाईड निश्चित धावसंख्येमध्ये होईल वाढ आणि केळव्या संघाचा बॅक टू बॅकचा 2रा विजय या ठिकाणी संपादन झालाय. कॉंग्रॅच्युलेशन, केळवे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आपल्याला पुढच्या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील.